नमस्कार रेसिडेंट. सारस्वत बँक सोसायटी कनेक्ट ॲप्लिकेशनचे यूजर गाईड मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. तर जसं तुम्ही ॲप्लिकेशन ओपन कराल, लेफ्ट हँड साईडला तुम्हाला टोटल ड्यूजच्या अंडर तुमची करंट आउटस्टँडिंग किती आहे ते तुम्हाला दिसून येते. जर तुम्हाला ह्या आउटस्टँडिंगचं बायफिर्केशन किंवा लेजर हवं असेल, तर वर तुम्हाला पेमेंट हिस्ट्री ही टॅब दिसून येते. पेमेंट हिस्ट्री टॅबच्या बाजूलाच तुम्हाला एक ॲरो आयकॉन दिसतोय. त्या ॲरो आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे वर्षभराचे लेजर स्टेटमेंट इथे अवेलेबल होऊन जाते, ज्यामध्ये तुमचे एप्रिलपासून तर टिल डेटपर्यंतचे बिल रिसिप्ट अवेलेबल आहेत. रेड कलरमध्ये जो ॲरो दिसतोय तो त्यामध्ये तुमचे मेंटेनन्स बिल आहेत किंवा इनव्हॉइसेस असतील, आणि ग्रीन कलरमध्ये जो डाऊन ॲरो आहे त्यामध्ये तुमच्या रिसिप्ट्स असतील. जर तुम्हाला बिल आणि रिसिप्ट डाउनलोड करायचे असतील तर तुम्हाला बिल अमाऊंटवर क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल 1 एप्रिलचे जे बिल आहे त्या 3588 या अमाऊंटवर जर मी क्लिक केलं तर मला ह्या बिलाचं बायफिर्केशन अवेलेबल होऊन जातं. हे जे बिल आहे ते मी मेंटेनन्स बिल डाउनलोडही करू शकतो PDF फॉर्मॅटमध्ये. खाली त्यासाठी डाउनलोड बटन दिलेलं आहे. त्याच बाजूला ईमेल टू सेल्फ हेही बटन आहे, जेणेकरून हे बिल मी माझ्या मेल ॲड्रेसवर घेऊ शकतो. जर मला सेम वे रिसिप्ट हवी असेल तर ग्रीन कलरमध्ये डाऊन ॲरो जो दिसतोय तुम्हाला ती तुमची रिसिप्ट आहे. 3588 ती 3 मेला जे मी पेमेंट केलेले आहे ती जर रिसिप्ट मला हवी असेल तर मी परत अमाऊंटवरच क्लिक करतो. यामध्ये मी पेमेंट केलेले डिटेल्स सर्व अवेलेबल होतात. हे रिसिप्ट मी डाउनलोडवर क्लिक करून PDF फॉर्मॅटमध्ये माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतो, किंवा ईमेल टू सेल्फवर क्लिक करून मी माझ्या ईमेल ॲड्रेसवर ती मेलवरही घेऊ शकतो. तर अशा वेळेने मी माझे बिल आणि रिसिप्ट ॲप्लिकेशनमधून डाउनलोड करू शकतो. मला मागील वर्षाचं बिल किंवा रिसिप्ट हवं असेल तर वर तुम्हाला फिल्टर आयकॉन जो दिसतो आहे राईट हँड साईड टॉप, तिथे तुम्ही क्लिक करून लास्ट इयरचे सर्व डिटेल्स चेक करू शकता. इयर सॉर्ट करून तुम्ही सिमिलर वेने बिल आणि रिसिप्ट लास्ट इयरसाठी पण डाउनलोड करू शकता. जसं तुम्ही ॲप्लिकेशन मेन स्क्रीनवर याल त्याच अमाऊंटच्या खाली तुम्हाला व्ह्यू डिटेल हे बटन दिसते. व्ह्यू डिटेलवर क्लिक केल्यानंतर मेंटेनन्स बिल पेमेंटचे ऑप्शन इथे अवेलेबल होतात. पेमेंटसाठी एक ॲडिशनल व्हिडिओ आम्ही तुमच्या सोसायटी ग्रुपवर ऑलरेडी शेअर केलेला आहे, त्यामधून तुम्ही पेमेंटची प्रोसेस अंडरस्टँड करू शकता. जर मी परत मेन डॅशबोर्डवर आलो तर खाली माय कॉम्प्लेक्स टॅब आहे. माय कॉम्प्लेक्स टॅबच्या अंडर सोसायटीने काही नोटिफिकेशन शेअर केल्या असतील, सोसायटीमध्ये अनाऊन्समेंट, इव्हेंट, मीटिंग, डॉक्युमेंट, डायरेक्टरी किंवा सोसायटीतील पोल्स, हे सर्व तुम्हाला माय कॉम्प्लेक्स टॅबमध्ये अवेलेबल होऊन जातील. जेणेकरून सोसायटीने कोणतेही नवीन नोटीस पाठवलं तर ते तुम्हाला मेलवरही अवेलेबल होईल, माय कॉम्प्लेक्स टॅबवरही अवेलेबल होईल, आणि सोसायटी अपडेट जी ही खाली टॅब तुम्हाला अवेलेबल होते त्याही अंडर तुम्हाला सोसायटीतील नोटिफिकेशन येतील. सोसायटीतील काही कंप्लेंट्स तुमच्या काही आहे, रिक्वेस्ट आहे, तर हेल्प डेस्क ही टॅब तुम्हाला डॅशबोर्डवर दिसून येते. त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. यामध्ये जर तुमची काही रिक्वेस्ट, कंप्लेंट असेल किंवा सजेशन असेल, तुम्ही रेज तिकीट ह्या टॅबवर क्लिक करून तुमची ही कंप्लेंट ॲड करू शकता. फाईल अटॅच करण्याचाही ऑप्शन आहे, पिक्चर घेण्याचेही ऑप्शन इथे अवेलेबल आहे. हे ॲड करून तुम्ही तिकीट रेज करू शकता. याचं नोटिफिकेशन सोसायटी ऑफिसला अवेलेबल होतं. ते ॲप्लिकेशनद्वारे किंवा वेबसाईटद्वारे त्यावर रिप्लायही करू शकतात. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला SMS ईमेलद्वारे येऊ शकतं. ॲज अ रेसिडेंट तुम्हाला बाकीचे काही इम्पॉर्टंट टॅब प्रोफाईलच्या अंडर आहेत. प्रोफाईल टॅबवर क्लिक केल्यावर राईट हँड साईड बॉटमला तुम्हाला प्रोफाईलची टॅब आहे, ज्या अंडर तुमच्या पर्टिक्युलर फ्लॅटच्या अंडर असणारे व्हेकल्सची डिटेल्स तुम्ही इथे पाहू शकता, किंवा ॲड करायची असेल तर ॲड व्हेकलवर क्लिक करून तुम्ही ती ॲडही करू शकता. त्याचबरोबर फॅमिली मेंबर ॲड करण्याचंही ऑप्शन तुम्हाला इकडेच अवेलेबल आहे. तुमच्या फॅमिलीमधील कोणत्या फॅमिली मेंबरला तुम्हाला ॲप्लिकेशनचा ॲक्सेस द्यायचा आहे तर त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस ॲड करून तुम्ही त्यांना ॲप्लिकेशनचा ॲक्सेसही देऊ शकता. त्याचबरोबर सोसायटी रिलेटेड तुमच्या फ्लॅटचे काही डॉक्युमेंट असतील तर हे तुम्हाला इथे डाउनलोडसाठी अवेलेबल होऊन जातील. तुमच्या फ्लॅट रिलेटेड ॲडिशनली तुमचा अजूनही एक फ्लॅट दुसऱ्या सोसायटीत असेल, किंवा सेम सोसायटीमध्ये तुमचे 2 फ्लॅट आहेत, तर इथे तुम्हाला स्विच फ्लॅट, स्विच युनिट आणि सोसायटी असं ऑप्शन अवेलेबल आहे, ज्यावर क्लिक करून जर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस
दोन्ही फ्लॅटमध्ये सेम असेल तर तुम्ही स्विच हा ऑप्शन यूज करून दोन्ही फ्लॅटचे डिटेल चेक करू शकता. तर आपल्या ह्या पर्टिक्युलर सारस्वत बँक सोसायटी कनेक्ट या ॲप्लिकेशनचे हे सर्व युजर गाईड मी तुम्हाला एक्सप्लेन केला. या रिलेटेड काही तुमच्या क्वेरीज असतील, इश्यूज असतील, तर तुम्ही आपल्या सपोर्ट टीमला कॉल करू शकता. धन्यवाद.